नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहे आनंदाची मोठी बातमी. उच्च न्यायालयाचा आदेश, या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन GR निर्गमित. या संदर्भानुसार बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. कोणत्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, यामध्ये कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे, संपूर्ण शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केला आहे. उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, अनुदानित, टप्पा अनुदानित अर्धवेळ शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना देण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रिट याचिका क्रमांक 23,458/2014 मधील निर्णयानुसार जे कर्मचारी 1/11/2000 पूर्वी टप्पा अनुदान अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते व ते दिनांक 1/11/2005 नंतर 100% अनुदान अथवा 100% अनुदानित पूर्ण पदावर नियुक्त झालेले आहेत, अशा कर्मचाऱ्यांबाबतीत रिट याचिकानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती मार्फत सेक्रेटरी श्री दत्तात्रय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन माननीय उच्च न्यायालय यांच्याकडील निर्णयानुसार त्या अनुषंगाने दिनांक 1/11/2005 नंतर 100% अनुदानित विद्यालयात व 100% अनुदानित पदावर निवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 नुसार सेवानिवृत्तीचे लाभ देण्याबाबत प्राप्त प्रकरणी पडताळणी करून घेण्याबाबत कळवण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रस्तावाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करिता अशा प्रकारचा हा येथे मी स्क्रॉल करतो आहे, हा शासन निर्णय निर्गमित केला आहे शालेय शिक्षण विभागाने आणि या निर्णयानुसार आता पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ही योजना लागू करण्यात येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.